मित्रांनो, माझं नाव आहे देवेश कदम. तुमचं स्वागत आहे तुमच्या डेपरात. आज नवीन गाडी बनवलं आहे जी असणार आहे हिरोचं बनवलं लेटेस्ट आहे. दाखवतो तुम्हाला. त्यामध्ये काही फीचर पण तुम्हाला त्यामध्ये चेंज झाले आणि मेन म्हणजे ग्राफिकमध्ये पण तुम्हाला थोडंसं चेंजेस असणार आहे. दाखवतो तुम्हाला गाडी कोणती आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्या डेपरात आज नवीन स्कूटर घेऊन आणलेलं आहे. ही आहे झूमची 125 लेटेस्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन मॉडेल आहेत, एक 125ची आणि एक 160ची असणार आहे. 160ची सध्या शोरूममध्ये अवेलेबल नाही आहे. जेव्हा ती अवेलेबल असेल त्या टायमाला त्या पण गाडीचं तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवेल. तर सध्या शोरूममध्ये तुम्हाला या 3 किलोमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे झूमची. आणि त्यामुळे तुम्हाला दोन व्हेरियंट असणार, एक VX आणि ZX. आधीच्या झूममध्ये आणि आताच्या झूममध्ये बघू शकता तुम्ही भरपूर डिफरन्स आहे. मेन म्हणजे पुढचं डिझाईन पण बघू शकतात किती चेंज झालेलं आहे. मेन म्हणजे DRL मध्ये तुम्हाला असणार आहे, LED आपले DRL दिली असणार आहे. हेडलाईट पण तुमची बघा शेप कशी असते दिलेली. हे बघा शेप पण तुमची जी असणार आहे ती पूर्णपणे चेंजेस आहे. झूमची आधीची वेगळी दिली, आत्ताची ही थोडीशी वेगळी दिली असणार आहे. DRL दिली असणार आहे आणि हे आपले असणार आहे आपले हेडलाईटमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. LED मध्ये तुम्हाला हेडलाईट डिझाईनला. ठीक आहे. बाकी तुम्हाला लो बीम हाय बीम तुम्हाला दोघे दिले असणार आहे. पुढची तुमची DRL अशी ऑन होती यामध्ये. हे तुमचे हेडलाईट तुमचे असे असणार आहे. LED मध्ये तुम्हाला पूर्णपणे दिले असणार आहे. LED मध्ये पूर्णपणे असणार आहे सेटअप हा हेडलाईटचा. आणि पासलेट पण तुम्हाला दाखवतो. पासलेट हे बघा, पासलेट बघा हा असणार आपला हाय बीम सॉरी. ठीक आहे जायला. इथे तुम्हाला दिलं असणार टोईंग हुक. मित्रांनो, तुम्हाला इथं मोबाईल चार्ज करण्याचा पोर्ट दिलेला असणार बघा. इथं हा असा USB मध्ये दिलेला असणार आहे, Type-C मध्ये नसेल तुम्हाला दिलेला. तर तो पाहिजे असेल तुम्ही तो Type-C मध्ये पण तुम्ही बसू शकता एक्सेसरीच्या पार्टमध्ये. पण इथं तुम्हाला कंपनीमध्ये फिटिंग तुम्हाला भेटून जाईल हा USB मध्ये पोर्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलला. आणि स्टोरेज पण तुम्हाला चालू दिली असणार इथं. हा पोर्शन जो आहे पुढचा हा थोडासा वेगळा दिलेला असणार आहे. आधीच्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये भरपूर तुम्हाला डिफरन्स दिलेला असणार आहे. साईड प्रोफाईलमध्ये पण दाखवून तुम्हाला. आणि मेनमध्ये बघा इथं तुम्हाला पहिले वेगळा होता, हा पूर्णपणे पोर्शन एकच होता. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हा झूममध्ये थोडंसं वेगळं असणार आहे. इथं तुम्हाला मेटल लेकरमध्ये असणार आहे आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये तुम्हाला. ठीक आहे. पण हा पण तुम्हाला असणार मॅटमध्ये. रिफ्लेक्टर असणार आहे. टायरची साईज असणार आहे ही 110/80 14 तुम्हाला दिली असणार आहे. ऑल व्हील्स ते पण असणार आहे डायमंड कट टाईपमध्ये. आणि पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक दिली असणार आहे. ठीक आहे जायला. ठीक आहे. 220 mm तरी दिली असणार ती तुम्हाला. आणि हे बघा अलॉयच्या ठिकाणी तुम्हाला इथं तुम्हाला 125ची तुम्हाला इथं ब्रँडिंग दिली असणार आहे सिल्वरमध्ये ही पण. आणि ऑलो व्हील्स पण तुम्हाला भरपूर दिलेली यामध्ये. डबल टोनमध्ये दिले असणार आहे, डायमंड टाईपमध्ये आणि 2 स्पोकमध्ये दिले असणार आहे इथे. आणि हे बघू शकतात की तुम्हाला मेन म्हणजे डिस्क ब्रेक आहे. आधीच्या झूममध्ये पण होती, पण 12 इंच होती आधीची. आणि आता ही जे असणार आहे तुम्हाला 14 इंचमध्ये दिलेलं असणार आहे टायर. आणि मेन म्हणजे ट्यूबलेसमध्ये तुम्हाला दिले असणार टायर यामध्ये. आणि हा पण पार्ट बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला थोडासा रफमध्ये दिलेला आहे चाईल्डला. आणि आतमध्ये पण बघू शकता तुम्ही ही पूर्णपणे इथं पॅकिंग दिलेली असणार आहे. टेलिस्कोपमध्ये दिलेलं असणार आहे सस्पेन्शन फ्रूटचे. आणि नंतर मग इथं तुम्हाला हिरोची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. हे आपलं नंबर प्लेट तुम्हाला दाखवली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्ण असणार आहे फायबरमध्ये. ठीक आहे. इकडे तुम्हाला दिले असणार हॉर्न. आणि इकडे बघा इकडच्या तुम्हाला दिसणार आहे हे आपले टर्निंग इंडिकेटर लाईट. हे पण तुम्हाला दिले असणार आहे LED. पुढचं वायझर असणार आहे हे ब्लॅकमध्ये थोडंसं या ठिकाणी. झूमची ब्रँडिंग तुम्हाला तिथे दिली असणार आहे. मिरर तुमची असणार आहे. साईड प्रोफाईलमध्ये दाखवतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये 125 तुम्हाला ब्रँडिंग दिली असते चाईल्डला. नंतर हा पोर्शन तुम्हाला वेगळा असणार दिलेला आहे. त्याच्यामुळे खाली तुम्हाला बॅटरी दिली असेल. रिअर फुटरेस आहे. एअरपोर्टमध्ये तुमची कोई सिस्टम दिलेली असणार आहे की जायला झूम एक्सटेक. ठीक आहे. तुम्हाला इथे ब्रँडिंग दिली असेल की जायला. आणि साईड असेल पण तुम्हाला हे असं दिलेलं. हे पुढं पण असणार आहे मेटलमध्ये दिलेलं. पॉवर आणि टॉर्क तुम्हाला ऑलमोस्ट मग सेमच दिलेलं असतं की जायला. आणि हे बघा मेन पोर्शन आहे हा पण तुम्हाला पूर्णपणे चेंजेस असणार आहे यामध्ये. पुढचं हँडल पण. आणि मेन म्हणजे इथं तुम्हाला हा 2 ग्लॉब बॉक्स दिलेला असतो एका आतमध्ये. ठीक आहे. आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी पण दिले असले हे पोर्ट एका आतमध्ये. तुम्हाला चालू पण फोटो करून हे बघा छोटासा तुम्हाला डिस्प्ले दिलेला असणार हा 1.5 LCD असणार दिलेला हा. ठीक आहे. इकडे तुम्हाला फ्यूलची लाईट आहे, इंजिन लाईट दिली असणार आहे, लो फ्युल इंडिकेटर लाईट असणार आहे. तर मग ट्रिप A ट्रिप B आपण इथं चेंज करू शकतो. एव्हरेज किती असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे एका फुल टँक म्हणजे तुम्हाला कितीची रेंज मिळते तुम्हाला हे पण तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल एका साईडला. इकडे तुम्हाला I3S ची तुम्हाला ब्रँडिंग हे दिली असणार आहे, टेक्नॉलॉजी दिली असणार आहे ऑन ऑफ करण्यासाठी. आणि सेटअप तुम्हाला बटन दिले असणार एका साईडला. मिरर तुमचे असे दिलेले असतील एका साईडला थोडीशी शेपमध्ये ब्लॅकमध्ये असणार आहे. आणि हे बघा इथं तुम्हाला 2 बटनं दिली असतील चेंज करण्यासाठी. तर मग कितीची रेंज आहे तुम्हाला दाखवलं सांगितलं.
फुल टँकमध्ये तुम्हाला किती जे रेंज भेटेल ते पण तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल आणि किती किलोमीटर चालू आहे ते सिलेक्टमध्ये तुम्हाला आपण सिलेक्ट करू शकतो फक्त. ठीक आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे. तुम्हाला परत बंद करून चालू करून दाखवतो. बंद करताना आपण असं होईल आणि चालू करताना पण तुम्हाला हे असं दिसेल. ठीक आहे, ब्लूटूथ पण दिलेलं असतं नाही का तुम्हाला. ठीक आहे, नॉर्मली तुम्हाला हे असं डिस्प्ले हा दिलेला असणार छोटासा आणि इकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे हे हेडलाईटचे कंट्रोल, टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्नचं दिलेलं असणार आहे. पुढचं तुम्हाला इथं तरी पण हे 1 लिटरचे तुम्हाला 2 हे दिले असतं स्टोरेज इकडे जायला आणि सीटच्या आतमध्ये तुम्हाला अजून एक स्टोरेज भेटून जाईल. तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं तुम्हाला ही स्पेस एवढी भेटेल म्हणजे एक हेल्मेट ठेवू शकतं एवढं तरी तुम्हाला इथं बोट पेज लिहिली आहे की साईडला आणि टूल किट आणि फर्स्ट एड किट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल आणि इथं आपण भरू शकतो आपलं फ्यूल. ठीक आहे, नॉर्मली पण भरू शकतो आणि जे पण असणार आपणार आहे आपलं E20चं ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात. ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे बॉडीकडमध्ये रेड कलरमध्ये दिले असणार आहे. टेल लाईट तुमची असणार आहे. ठीक आहे, इकडे तुम्हाला ही टेल लाईट दिली असणार, इकडे पण असणार आहे हा एक शेप आहे आणि इकडे हा ब्रेक असणार आहे टेल लाईट. ही तुम्हाला पूर्णपणे असणार आहे LED मध्ये दिली असेल. इकडे जायला हिरोची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. हा तुमचा पर्यंत किंवा 5 लिटर पण ह्याची कॅपॅसिटी दिली असणार आहे पेट्रोलची. तर हे असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट LED मध्ये दिलेली असणार आहे. रिफ्लेक्टर असणार आहे आणि आपला हा असणार आहे नंबर प्लेट समजा दाखल दिलेलं असणार आहे. फायबरमध्ये तुमचं हे दिलं असणार आहे आपलं मडगं पाठी साईडला आणि पाठीमागे पण तुम्हाला बघा टायरची साईज बघा किती मोठी आहे. फ्रंट सारखीच असणार तुम्हाला दिली, ही पण 14 इंचीमध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे, आणि सेमच असणार आहे पूर्णपणे. आणि हे बघा झूमची ब्रँडिंग पण तुम्हाला या रिंगमध्ये भेटून जाईल ऑल व्हील्समध्ये. आधीच्या जी पण होती झूमची जी पण मॉडल होती त्यामध्ये तुम्हाला 12 इंचमध्ये होत होते, याच्यामध्ये तुम्हाला असणार 14 इंचीमध्ये आणि पूर्णपणे असणार ट्यूबलेसमध्ये. हा पण पार्ट तुमचा फायबरमध्ये दिला असणार आहे पण हाच तुम्हाला वरती हे दिलं असणार तुम्हाला कवर दिलं असणार एका साईडला. इंजिन तुम्हाला इथं दिलं असणार एका साईडला. पॉवर टॉर्क आणि जी पण असणार कॅपॅसिटी ऑलमोस्ट तुम्हाला वेगळी दिली असणार आहे. एअर कूलमध्ये असणार तुमचं कूलिंग सिस्टीम एका साईडला. तुम्हाला स्टार्ट पण करून दाखवतो गाडीचं. शोरूमच्या आतमध्ये असं फक्त गाडीची साऊंड कसा आहे तो फक्त तुम्हाला ऐकून दिला. ठीक आहे, आणि याची सीटची ही बघा मेन म्हणजे तुम्हाला पुशिंग पण चांगली आहे आणि डिझाईन पण तुम्हाला एकदम मस्त दिलेली यामध्ये या ठिकाणी. आणि ही पण टिचिंग जी आहे ती टिचिंग पण तुम्हाला चांगली दिलेली आहे यामध्ये. आणि बाकीचं तुम्हाला जे पण असणार आहे आपलं एक्सेसरीचं पार्टमध्ये तुम्हाला जे पण लावून घ्यायचं असेल म्हणजे बॉडीला डॅमेज नको व्हायला म्हणून तुम्हाला ते स्टील गार्ड किंवा आपलं कवर हेल्मेट हे सगळं तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये मिळून जाईल गाडीसोबतच. हा पण पुढचं बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हा सिल्वरमध्ये असणार आहे आणि बाकीचं तुम्हाला असं रिअल प्रोटे असणार आहे. साईड स्टँड तुम्हाला हे आय थिंक एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल आणि सेन्सर स्टँड तुम्हाला इथं दिलेलं असणार की साईडला. ठीक आहे, तुम्हाला गाडीचं मित्र सध्या शोरूमच्या तुम्हाला सध्या 3 कलर आहेत या ठिकाणी. तर तुम्हाला जर कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही करू शकता. कल्याण अंबरनाथच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही करू शकता. आणि तुम्ही गुगलवरती पण सर्च केलं या शोरूमचं नाव तरी पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो, इंजिन तुम्हाला दिलेलं असणार आहे एअर कूल्ड 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे 124.6 CCचं. यामध्ये तुम्हाला पॉवर जी आहे तुम्हाला 7.3 किलोवॅटची भेटते, ती 7200 RPM येते. आणि टॉर्क जो आहे तुम्हाला भेटतो तो 10.4 NMचा तुम्हाला 6000 RPM राहतो. 125 CCचं तुम्हाला डिस्प्ले पण भेटून जाते. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेलं असणार आहे 130 mm पर्यंत. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार 1978 mm पर्यंत. विथ दिलेली असणार आहे डिस्कमध्ये 749 mm पर्यंत. ड्रममध्ये असणार 739 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1131 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 1327 mm पर्यंत. सिटिंग हाईट दिलेली असणार आहे 777 mm पर्यंत आणि ग्राउंड क्लिअर असणार तुम्हाला 164 mm पर्यंत. VX मॉडलमध्ये तुम्हाला 2 कलर दिलेले असणार आहे आणि ZX मॉडलमध्ये तुम्हाला असणार 4 कलर. VX मॉडलमध्ये तुम्हाला कलर सांगतो तिथे असणार आहे ब्ल्यू आणि ग्रे असणार आहे VXमध्ये. ZXमध्ये तुम्हाला असणार आहे येलो, ब्ल्यू, रेड आणि ग्रे कलर. गाडीचा कवर तुम्हाला असणार आहे डिस्कमध्ये 121 kg पर्यंत आणि ड्रममध्ये असणार आहे 120 kg पर्यंत. टेड लाईट तुम्ही हे बघू शकता शेप कसे आहेत ते. आणि इथं चालू पण आहे बघा पूर्णपणे हे असणार आहे DRL तुम्हाला LED दिलेली असतील. इकडे पण असणार आहे आणि पलीकडे पण दिसणार आहे. मला फ्यूलची कॅप ओपन करून दाखवतो.
हे बघा फ्यूल जिथं तुमची इथं फ्यूल तुम्ही इथं भरू शकतात. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं दिलेलं असणारं सेन्सर. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडीकडून परत पुढच्या वेळेस व्हिडिओ. आतापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. कल्याण अंबरनाथच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल हिरोचा. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलतून नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंतर मग आपले INDचे नंबर प्लेट, नंतर मग ह्याच्यावरती जी पण फ्रेम असेल ती ब्लॅक कलरची आणि बॉडीचं तुम्हाला जे पण असणार आहे एक्सटेरियरचं तुमचं पण गार्ड असणार आहे ते पण तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. आणि कोणाकडे जर जुनी स्कूटर असेल तुम्हाला जे एक्सचेंजमध्ये मला करायचं असेल तुम्ही ते पण करू शकता. पण त्याची पण जुन्या गाडीची जी पण रिव्हॅल्युएशन जी पण असेल तुम्हाला ती भेटून जाईल. गाडीची ऑन रोड प्राईस तुम्हाला असणार आहे 1,21,000पर्यंत आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला ती पण असणार आहे प्राईस. तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता ती गाडीची प्राईस किती आहे ती.